Hello student. So today I am going to start exercise 4.5. Question number first. If matrix A is a given 2 minus 3, 5 minus 4 minus 6 1. This order is a 3 by 2. And matrix B is a minus 1 2 2 2 0 3. This order is also 2 by 3. So 3 by 2. And matrix C is a 4 3 minus 1 4 minus 2 1. This order is a 3 by 2. Show that A plus B equal to B plus A, and second condition A plus B plus C equal to A plus B plus C. तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण एक्झरसाइज 4.5 पाहणार आहोत. यामध्ये मॅट्रिक्स ए ची किंमत दिलेली आहे, मॅट्रिक्स बी ची किंमत दिलेली आहे आणि मॅट्रिक्स सी ची किंमतसुद्धा दिलेली आहे. सुरुवातीला आपल्याला पहिली कंडिशन प्रूव्ह करायचं आहे, शो दॅट करायचं आहे ए प्लस बी इक्वल टू बी प्लस ए. ए प्लस बीची ज्यावेळेस ॲडिशन करतो त्याला इक्वेशन फर्स्ट नाव द्या. बी प्लस ए ज्यावेळेस ॲडिशन करणार आहात तुम्ही त्याला इक्वेशन सेकंड नाव द्या. इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड जर दोन्ही इक्वल असतील तर ए प्लस बी इक्वल टू बी प्लस ए. त्याच पद्धतीने आपल्याला सेकंड एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. तर आपण आता इथं बघू, ए प्लस बी इक्वल टू बी प्लस ए आपल्याला इथं सॉल्व करायचं आहे. देअरफॉर फर्स्ट कंडिशन इज मॅट्रिक्स ए प्लस बी इक्वल टू, इथं मॅट्रिक्स ए ची किंमत ठेवू आपण 2 minus 3 5 minus 4 minus 6 1. हे कशाची किंमत लिहिलं? मॅट्रिक्स ए ची किंमत प्लस मॅट्रिक्स बी. इथं मॅट्रिक्स बी ची किंमत लिहू आपण -1 2 2 2 0 3. आता ॲडिशन कसं करायचं आपण बघितले, ऑर्डर जर सेम असतील तर ॲडिशन कसं करायचं, दोन मॅट्रिसेसची आपल्याला बेरीज कसं करायचं यापूर्वी आपण पाहिलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण ॲडिशन करू ए प्लस बी इक्वल टू, यामधला जो पहिला एलिमेंट आहे 2 प्लस -1 म्हणजेच किती असेल इथं 2 - 1 म्हणजेच +1 येईल. याच्यामध्ये आपल्याला पहिल्या एलिमेंटमध्ये पहिला एलिमेंट ॲड करायचा आहे. आता -3 + 2 म्हणजेच किती येईल इथं -1 येईल. ओके, 2 प्लस -1 म्हणजे प्लस मायनस काय होईल, मायनस होईल. 2 - 1 इज किती 1 आलं इथं, आणि -3 + 2 इज किती -1. ओके, त्यानंतर इथला सेकंड एलिमेंट आणि इथला सेकंड एलिमेंट 5 + 2 दिस ॲडिशन इज 7. आणि -4 + 2 हा एलिमेंट आणि हा एलिमेंट सेम पोझिशनमध्ये, -4 + 2 इज -2. आणि त्यानंतर -6 + 0 इज -6 आणि 1 + 3 इज 4. हे कशाची किंमत निघाली हो? ए प्लस बी इक्वल टू 1 - 1 1 - 1 7 - 2 -6 4. ओके, दिस इज द इक्वेशन फर्स्ट. याला आपण इक्वेशन फर्स्ट नाव देऊ. याला जे आहे इक्वेशन फर्स्ट नाव देता येईल इथं. दिस इज द इक्वेशन फर्स्ट. ओके, आता याला इक्वेशन फर्स्ट नाव दिल्यानंतर आपण बी प्लस ए काढायचं आहे आपल्याला. मॅट्रिक्स बी प्लस ए. सुरुवातीला मॅट्रिक्स बी ची किंमत लिहा. मॅट्रिक्स बी इज -1 2 2 2 0 3 प्लस मॅट्रिक्स ए. सुरुवातीला मॅट्रिक्स बी ची किंमत लिहिला. आता मॅट्रिक्स ए ची किंमत लिहा. मॅट्रिक्स ए इज 2 - 3 2 - 3 5 - 4 -6 1. याची आपल्याला ॲडिशन करायचं आहे. ओके, बी प्लस ए इक्वल टू, याची आपण ॲडिशन करू. बी प्लस ए इक्वल टू मॅट्रिक्स. आता याच्यामध्ये बघा -1 + 2 किती येलो, -1 + 2 इज +1. -1 + 2 म्हणजेच 2 - 1 किती आलं, +1 आलं. त्यानंतर 2 + -3 म्हणजे 2 - 3 दिस सबट्रॅक्शन इज -1. त्यानंतर 2 + 5 दिस ॲडिशन इज 7.
आणि त्यानंतर 2 - 4 इज अ -2, 2 - 4 -2, 0 + -6 म्हणजेच काय होईल इथं -6 येईल. त्यानंतर 3 + 1 दिस ॲडिशन इज अ 4. दिस इज द इक्वेशन सेकंड. Look at this equation. First is 1 - 1, 7 - 2 -6, 4. And equation second 1 - 1, 7 - 2 -6 आणि 4. A + B आणि B + A ची व्हॅल्यू हे कसे आहेत, सारखी व्हॅल्यू आहे. A + B आणि B + A ची व्हॅल्यू हे सेम व्हॅल्यू आहे. याची ऑर्डर 3/2, याची व्हॅल्यू ह्याची ऑर्डर 3/2. एलिमेंट तेच आहेत. म्हणजेच काय लिहिता येईल आपल्याला, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड therefore A + B equal to B + A. A + B equal to B + A. A + B आणि B + A ची किंमत ही कशी सारखी आली, म्हणजे हे काय असतील, इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिसेसनुसार A + B equal to B + A तेच एलिमेंट्स आहेत. म्हणजेच दोन्ही हे कसे आहेत, इक्वल आहेत. म्हणजेच इक्वेशन फर्स्टवरून A + B आणि इक्वेशन सेकंडवरून B + A दोन्हीच्या व्हॅल्यू ह्या सारख्या आहेत. म्हणजेच फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड A + B equal to B + A. ओके. विद्यार्थी मित्र, आपण आज फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व केलं. A + B equal to B + A शो दॅट केलं. आता सेकंड एक्झाम्पलमध्ये आपल्याला दाखवायचं आहे A + B + C equal to A + B + C. ह्या दोन्ही बाजू आपल्याला सारख्या आहेत हे दाखवायचं आहे. याला सुद्धा त्याच पद्धतीनं सोडवता येईल. इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड आपल्याला घेता येईल. परंतु एवढंच की 3 मॅट्रिक्सची आपल्याला इथं बेरीज घ्यायचं आहे. सुरुवातीला आपण इथं घेऊ गिव्हन, हिची डावी बाजू आपण घेऊ A + B + मॅट्रिक्स C. आता A + B + मॅट्रिक्स C आपल्याला इथं घ्यायचं आहे. सुरुवातीला मॅट्रिक्स A ची किंमत आपण इथं लिहिणार आहोत. मॅट्रिक्स A इज अ 2 - 3 5 - 4 -6 आणि काय असेल इथं 1 प्लस मॅट्रिक्स B ची किंमत इथं लिहू आपण. मॅट्रिक्स B इज अ -1 2 2 2 आणि काय असेल इथं 0 3 -1 2 2 2 आणि काय असेल इथं 0 3 प्लस काय असेल इथं मॅट्रिक्स C ची किंमत आपण इथं लिहू. मॅट्रिक्स C इज अ 4 3 -1 4 -2 1. याची आपल्याला बेरीज घ्यायचं. सुरुवातीला ह्या दोन मॅट्रिक्सची बेरीज घ्यायची आहे. याला आपण एक कंस करू. A + B मॅट्रिक्स A ची किंमत लिहिलं A + B प्लस काय असेल C. आता सुरुवातीला मॅट्रिक्स A + B ची ॲडिशन आपण इथे करू. 2 - 1 इज अ 1 -3 + 2 -1 5 + 2 7 -4 + 2 -2 -6 + 0 -6 and 1 + 3 this addition is a 4. A + B आपण काढलं इथं. A + B प्लस काय असेल मॅट्रिक्स C ची किंमत इथं आहे 4 3 -1 4 -2 1. ओके. आता याची ॲडिशन आपण इथे घेऊ. B + C ची ॲडिशन घेतलं 1 - 1 7 -2 -6 4 आपण पहिल्या इक्वेशनमध्ये सुद्धा A + B काढलेलाच आहे. आणि इक्वल टू काय असेल इथं प्लस C ची ॲडिशन करायचं आहे. मॅट्रिक्स C इज अ 4 3 -1 4 -2 1. याची ॲडिशन आपण इथं करू. याची ॲडिशन लिहिता येईल 1 + 4 इज अ 5 -1 + 3 इज अ 2 1 + 4 5 -1 + 3 इज अ 2 7 - 1 7 + -1 इज अ 6 and -2 + 4 is a 2 -6 + -2 -6 - 2 ची ॲडिशन किती -8
आणि 4 + 1 इज काय असेल इथं 5. 4 + 1 इज 5. याला इक्वेशन फर्स्ट नाव देऊ आपण देअरफॉर. ही जी व्हॅल्यू निघाली देअरफॉर a + b + c = 5 2 6 2 -8 5. दिस इज द इक्वेशन फर्स्ट. याला इक्वेशन फर्स्ट नाव देऊ. ओके. आता उजवी बाजू बघा इथं a प्लस LHS आपण काढलं, RHS आपण इथं घेऊ. a + b + काय असेल इथं मॅट्रिक्स C = आता मॅट्रिक्स A ची किंमत ठेवा. मॅट्रिक्स A इज 2 - 3 5 - 4 -6 1. हे कशाची किंमत आहे? मॅट्रिक्स A ची किंमत आहे. प्लस काय असेल इथं मॅट्रिक्स B + C. B + C तर मॅट्रिक्स B ची किंमत ठेवू. मॅट्रिक्स B इज -1 2 2 2 0 3 प्लस काय असेल इथं C ची किंमत ठेवता येईल. मॅट्रिक्स C इज 4 3 -1 4 -2 1. आता आपल्याला काय करायचं? सुरुवातीला B + C घ्यायचं आहे. B + C ची ॲडिशन घ्या. A + B + C सुरुवातीला B + C ची ॲडिशन घेऊ. याची किंमत ॲज इट इज ठेवा इथं. A इज 2 - 3 5 - 4 -6 1 ॲज इट इज प्लस. आता मॅट्रिक्स B ची किंमत लिहिली आहे आपण, C ची किंमत लिहिली आहे. मॅट्रिक्स B + C या दोन्हीची ॲडिशन घेऊ. मॅट्रिक्स B + C इज -1 + 4 इज 3 -1 + 4 this addition is 3 and 2 + 3 this addition is 5. 2 + -1 is 1 and 2 + 4 this addition is 6. 0 + -2 is -2 and 3 + 1 this addition is 4. आता आपण इथे B + C ची किंमत काढलं. 3 5 1 6 -2 4. ओके. देअरफॉर याची ॲडिशन घेऊ आपण. A + B + C. इथं आपल्याला फायनली ॲडिशन घेता येईल. आता A प्लस काय असेल B + C. B + C ची किंमत काढली 3 5 1 6 -2 4. या दोन्हीची ॲडिशन घेता येईल. 2 + 3 इज 5 -3 + 2 -3 + 5 इज 2 5 + 1 इज 6 -4 + 6 is 2 -6 -2 this addition is -8 and 1 + 4 is 5. This is the equation second. This is the equation second. A + B + C. आता याच्यामध्ये बघा इक्वेशन फर्स्टमध्ये A + B + C काढले आपण. 5 2 6 2 -8 5. इथं सुद्धा व्हॅल्यू 30 काढलेली आहे. इथं A + B + C = इथं सुद्धा आपण व्हॅल्यू काढल्या. इथं मॅट्रिक्स A प्लस काय असेल कंसामध्ये आपण घेतलं मॅट्रिक्स B + C चे ॲडिशन घेतले. तर 3 5 1 6 -2 4. A + B + 6 दोन्ही व्हॅल्यू ह्या सारख्याच आहेत. इक्वेशन फर्स्टमध्ये किंमत ही तीच आहे आणि इक्वेशन सेकंडमध्ये सुद्धा निघालेले जे एलिमेंट्स आहेत तेच आहेत. म्हणजेच काय असेल इथं फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड वरून आपल्याला लिहिता येईल A + B + C = A + B + C = काय घेता येईल? A + B + काय असेल इथं C. म्हणजे डावी बाजू बरोबर आपल्याला इथं उजवी बाजू आपण प्रूव्ह केले. A + B + C = काय असेल A + B + C. इथं सुरुवातीला A + B चे ॲडिशन प्लस C केलं. येणाऱ्या व्हॅल्यू ह्या त्याच आल्या. त्यानंतर इथं A + B + C सुरुवातीला B आणि C चे ॲडिशन केलं प्लस A केलं. येणारी व्हॅल्यू ही तीच आली. म्हणजेच काय असेल फ्रॉम इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड यावरून
ए प्लस बी प्लस सी इक्वल टू काय असेल, ए प्लस बी प्लस सी. ओके. विद्यार्थी मित्र हो, आपण सेकंड एक्झाम्पल पाहू. इफ matrix A is a 1 minus 2 5 3, this order is a 2 by 2, and matrix B is a 1 minus 3 4 minus 3, this order is a 2 by 2, then find the matrix A minus 2B plus 6i. याची किंमत आपल्याला काढायचं आहे A minus 2B plus 6i, where I is the unit matrix of order 2. Unit matrix of order 2 म्हणजेच I is a identity matrix किंवा त्यालाच काय म्हटलं जातं, युनिट मॅट्रिक्स. त्याची ऑर्डर 2 म्हणजेच काय असेल, 1 0 0 1. आपल्याला आयची किंमत घेता येईल. त्यावरून A मायनस 2B प्लस 6i ची व्हॅल्यू आपल्याला काढायचं आहे. A मायनस 2B प्लस 6i ही किंमत आपल्याला काढायचं आहे. I इज अ आयडेंटिटी मॅट्रिक्स. ओके. देअरफॉर given matrix A is 1 minus 2 5 3 and matrix B is 1 minus 3 4 minus 7. I is identity matrix. This order is a 2 by 2 1 0 0 1. याला म्हणायचं ऑर्डर 2. I is identity matrix. Diagonal elements are 1 is called identity matrix. Therefore, A minus 2B plus 6i equal to A ची किंमत आपण इथं लिहू. मॅट्रिक्स A is 1 minus 2 5 3 minus 2 into मॅट्रिक्स B ची किंमत इथं लिहू 1 minus 3 4 minus 7. ओके. प्लस 6 into I. 6 into I is a 1 0 0 1. This is the identity matrix. Okay. Therefore 1 minus 2 5 3, this 2 by 2 order as it is. म्हणजेच मॅट्रिक्स A ची किंमत ॲज इट इज ठेवा. आता मायनस ॲज इट इज ठेवलं, 2 न मल्टिप्लाय करू आपण. 2 न जर कुठल्याही स्केलरनं जर मल्टिप्लाय केलं, 2 न मल्टिप्लाय करा. 2 into 1 is a 2, 2 into minus 3 minus 6, 2 into 4 is a 8 and 2 into minus 7 is a minus 14. प्रत्येक एलिमेंटला काय करायचं, आपल्याला 2 न मल्टिप्लाय करायचं आहे. हा मायनस जो आहे तो ॲज इट इज ठेवला आहे. प्लस 2 न मल्टिप्लाय केलं आपण. 2 into 1 2, 2 into minus 3 minus 6, 2 into 4 is a 8 and 2 into minus 7 is a minus 14. ओके. आता इथं 6 न मल्टिप्लाय करू. 6 into 1 6, 6 into 0 0, 6 into 0 0, 6 into 1 is a काय असेल इथं 6. ओके. देअरफॉर आता सुरुवातीला ह्या दोन्हीची सबट्रॅक्शन घेऊ. या दोन्हीची सबट्रॅक्शन आपल्याला घेता येईल. 1 minus 2 किती आलं, 1 minus 2 minus 1. 1 minus 2 पहिल्या एलिमेंटमधून पहिला एलिमेंट मायनस करा. 1 minus 2 इज अ minus 1. मायनस 2 मायनस मायनस हा प्लस 6 होईल. इथला मायनस आणि इथला मायनस प्लस 6. मायनस 2 प्लस 6 इज अ काय होईल इथं प्लस 4. वजा 2 अधिक 6 म्हणजेच अधिक 4 येईल इथं. त्यानंतर 5 minus 8 minus 3 and 3 this minus and this minus plus 14. वजा वजा अधिक 14 होईल. 3 plus 14, 3 plus 14, this addition is a 17. Okay. Plus 6 0 0 6 0 0 6. काल आपण 1 plus 1 minus 2 minus 1 minus 2 this minus minus plus 6 minus 2 plus 6 4 5 minus 8 minus 3 3 minus and this minus plus 14 3 plus 14 17 6 0 0 6. ओके. आता इथं ॲडिशन करू आपण. मायनस 1 plus 6 5, 4 plus 0 4. ओके. minus 1 plus 6 5, 4 plus 0 4. minus 3 plus 0 is a minus 3 and 17 plus 6, this addition is a 23. This value is a minus 2b plus 6i equal to 5 4
-3 23. Therefore a minus 2b प्लस 6i ची किंमत इक्वल टू काय असेल? फर्स्ट रो इज अ 5 4, सेकंड रो इज अ -3 23. दिस ऑर्डर इज अ 2/2. ओके. a minus 2b plus 6i equal to 5 4 minus 3 minus 23. This order is a 2/2. आपण सेकंड एक्झाम्पल सोडवलं. a minus 2b plus 6i ची व्हॅल्यू आपण काढलं 5 4 minus 3 23. रिमेनिंग एक्झाम्पल नेक्स्ट पिरियड. ओके.